जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. कन्नड तालुक्यातील मौजे विटा येथील गट क्रमांक 35 सर्वे क्रमांक 15 मधील शासकीय गायरान जमिनीवर प्रस्तावित वृक्षारोपण तात्काळ थांबवून गायरान धारकांना न्याय द्यावा या मागणीसाठी भगवान ठोकळ व अर्जुन खरात यांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की संबंधित गायरान जमिनीवर ते अनेक वर्षांपासून शेती करत असून त्याच जमिनीच्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. शिक्षण, आरोग्य तसेच दैनंदिन गरजांची पूर्तता या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर होत असल्याने ही जमीन त्यांच्यासाठी जीवनाधार ठरली आहे. सदर क्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आल्यास शेती करणे अशक्य होईल व कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे शासनाने वस्तुस्थितीचा विचार करून प्रस्तावित वृक्षारोपण प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी आणि गायरानधारकांना न्याय द्यावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. या उपोषणाला विविध पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. यावेळी अरविंद कांबळे प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रभारी, शिवाजी वीर मराठवाडा अध्यक्ष, विजय शिंगारे जिल्हाध्यक्ष, तातेराव ससाने मराठवाडा कार्याध्यक्ष, काशीनाथ भाडेगावकर मराठवाडा महासचिव, राहुल साबळे जिल्हा प्रभारी, जावेद शेख शहराध्यक्ष, अनामी मोरे युवा जिल्हाध्यक्ष, साहेबराव दाभाडे जिल्हा उपाध्यक्ष, नवाब पटेल अल्पसंख्याक शहराध्यक्ष पश्चिम, अमोल सोनवणे शहर उपाध्यक्ष, अल्ताफ शेख शहर उपाध्यक्ष तसेच भगवान ठोकळ तालुका उपाध्यक्ष उपस्थित होते. उपोषणस्थळी गायरानधारकांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली. 20 वर्षापासून या ठिकाणी तिथले भूमिहीन गायरानधारक ती जमीन कसून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात, त्या ठिकाणी आपल्या परिवाराला जगवतात. अशा परिस्थितीमध्ये शासनाचे अनेक GR असताना की गायरान जमिनी या भूमिहीनांच्या नावावर करण्यात याव्यात. त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाची दादासाहेब गायकवाड भूमिहीन सबलीकरण योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून भूमिहीनांना 4-4 एकर जमीन त्या ठिकाणी द्यावी अशा पद्धतीचे कायदे असताना देखील स्थानिक जातीवादी ग्रामपंचायत आणि इथलं प्रशासन, ग्रामसेवक इथल्या सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करणे, तिथे वृक्षारोपण करणे अशा पद्धतीच्या पंपक गोष्टींना त्या ठिकाणी सामोरं जाऊन इथल्या गायरानधारकांना आणि भूमिहीनांना उद्ध्वस्त करण्याचं षड्यंत्र या ठिकाणचं ग्रामपंचायत करत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आमचं शासन आणि प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की जे भूमिहीन लोक ज्या जमिनीवर गेल्या अनेक वर्षापासून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात, आता शेतकरी हवालदिल झालेला आहे, लोकांना रोजगार नाही, लोक बेरोजगार, तर हा कुठंतरी मागासवर्गीय दलित बांधवावर अन्याय आहे. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आमचं म्हणणं आहे की तात्काळ यांच्या जमिनीमध्ये जे वृक्षारोपण चालू आहे ते वृक्षारोपण त्या ठिकाणी रद्द करण्यात यावं. अनेक ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाचा त्या ठिकाणी घाट घातला जात आहे, ते प्रकल्प उभा केले जात आहेत, ते सगळे प्रकल्प त्या ठिकाणी रद्द करण्यात यावे. अन्यथा आझाद समाज पार्टीच्या वतीने उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल. आणि ग्रामपंचायतला आमचा इशारा आहे की आम्ही ग्रामपंचायत मध्ये घुसल्यानंतर तुम्हाला पळता भुई होईल. म्हणून आझाद समाज पार्टीचा तुम्हाला इशारा आहे की मागासवर्गीयावरील झालेला अन्याय, भूमिहीनांवरील झालेला अन्याय आझाद समाज पार्टी या ठिकाणी कदापि सहन करणार नाही. या आंदोलनाला प्रामुख्याने उपस्थित मराठवाड्याचे अध्यक्ष आदरणीय शिवाजी वीर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या मराठवाड्याचे कार्याध्यक्ष तातेरावजी ससाने साहेब उपस्थित आहेत. मराठवाड्याचे आमचे महासचिव आदरणीय काशीनाथजी भांडेगावकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या जिल्ह्याचे धडाडीचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष विजयदादा शिंगारे, या जिल्ह्याचे युवा आघाडीचे नेते आदरणीय जिल्हाध्यक्ष अनामीजी मोरे, या शहराचे शहराध्यक्ष या ठिकाणी शेख जावेद भाई, शहराचे उपाध्यक्ष शेख अल्ताफ भाई, आमच्या शहराचे महासचिव अमोलजी या ठिकाणी सोनवणे आणि अर्जुनजी खरात, आणि आमच्या पश्चिम अल्पसंख्याक शहराचे अध्यक्ष नवाब भाई पटेल हे सर्वजण या आंदोलनाला उपस्थित आहेत. आमचा शासन प्रशासनाला इशारा आहे की आम्हाला जर आमची पोटाची खळगी भरण्यासाठी 2-2, 4-4 दिवस एवढ्या तप्ता उन्हामध्ये तुमच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसावं लागत असेल तर शासन प्रशासनाला याची थोडी तरी मानवतेच्या दृष्टिकोनातून लाज वाटावी. आमचा गंभीर इशारा आहे की आज संध्याकाळपर्यंत या संदर्भात सगळे निर्णय रद्द झाले पाहिजे, ते वृक्षारोपण रद्द झालं पाहिजे. अन्यथा आम्ही या ग्राम अतिक्रमण धारकांना घेऊन आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही किंवा या ठिकाणी कुटुंबाचं त्या ठिकाणी सामूहिक आत्मदहन जिवंत राहण्यासाठी आम्ही करणार आहोत. हे शासनाने आणि प्रशासनाने गंभीर याची दखल घ्यावी. धन्यवाद. तसेच आपल्या समेत आहे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विजयजी शिंगार साहेब, या संदर्भात आपण काय सांगणार? कालपासून या ठिकाणी विटा या
गावातील जे गायरानधारक असतील, भूमिहीनधारक असतील, या ठिकाणी आमरण उपोषण अन्नत्याग आंदोलन करत आहेत. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय साहेबांनी ज्या विटा गावामध्ये गट नंबर 32 सर्वे नंबर 15 या गटामध्ये एकूण 72 एकर जमीन आहे, परंतु 2 मागासवर्गीय लाभधारक या ठिकाणी जमीन कसतात आणि प्रत्येक वेळेस ज्या वेळेस या ठिकाणी मान्सूनची सुरुवात होते, पावसाचं आगमन होतं आणि या पावसाच्या आगमनाच्या सुरुवातीलाच या 2 लाभार्थ्यांना, 2 भूमिहीनांना या ठिकाणी ग्रामपंचायत या ठिकाणी टार्गेट करते. मला जिल्हाधिकारी साहेबांना एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे, आपण जो या ठिकाणी परिपत्रक काढलं, एक नोटीस ग्रामपंचायतला काढली की गट नंबर 32 आणि सर्वे नंबर 15-35 या ठिकाणी वृक्षारोपण लागवड या ठिकाणी करण्यात यावं. आमचंही म्हणणं आहे वृक्षारोपण हे झालंच पाहिजे, परंतु 2 गरीब मागासवर्गीय कुटुंब या ठिकाणी आपल्या पोटाची उपजीविका भागवण्यासाठी ती शेती करतंय. त्या शेतीसाठी आपण या लोकांना ती शेती नावावर करून देण्यात यावी आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायतला आदेशित करायचं की या जमिनीमध्ये तुम्ही झाडे लावा. आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना एवढं सांगायचंय, जर तुम्ही प्रस्थापित लोकांची जमीन या ठिकाणी तशीच ठेवता, आपण त्या जमिनीमध्ये जर गेला तर मोठमोठे बंगले त्या ठिकाणी बांधलेले आहेत, मोठमोठ्या कांद्याच्या चाळा त्या ठिकाणी आहेत, मोठे मोठे विहिरी त्या ठिकाणी बांधलेले आहेत, परंतु या लाभ या शेतकऱ्यांकडे आणि या लोकांकडे कोणाचं लक्ष नाहीये आणि या लोकांना राहण्यासाठी जागा नाहीये. 1 इंचही जागा त्या ठिकाणी या लोकांना, या भूमींना त्या ठिकाणी नसताना आपण यांची जमीन हस्तगत करता आणि त्या ठिकाणी झाडे लावता, हा कुठेतरी अन्याय केल्यासारखं या ठिकाणी वाटतं. कारण आपल्याला कायमचं या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी एक बैठक घ्यायला पाहिजे नव्हती, ग्रामपंचायतचा ठराव घ्यायला पाहिजे नव्हता की हे जे 2 भूमिहीन आहेत हे खरोखरच भूमिहीन आहेत की नाहीये. कारण या ठिकाणी तुम्ही जाणून बुजून यांच्यावर अन्याय केला जातो, कारण दोन्ही समाज हा मागासवर्गीय समाज आहे. म्हणून मला जिल्हाधिकारी कार्यालयांना व जिल्हाधिकारी साहेबांना एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की मागासवर्गावर या ठिकाणी अन्याय झाला नाही पाहिजे. तुम्ही वृक्षारोपण, वृक्ष लागवड निश्चित करा, पण पूर्ण 72 जे एकर आहे ते एकर पूर्ण तुम्ही ऍक्टिव्ह करा. ते 72 एकर संपूर्ण तुम्ही ताब्यात घ्या, नंतरच त्या ठिकाणी वृक्षारोपण करा. आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण करून देणार नाहीये. जोपर्यंत या ठिकाणी 72 एकर मध्ये वृक्षारोपण होत नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन असंच या ठिकाणी चालू राहणार. याची जमीन यांच्या ताब्यात देऊन यांच्या नावावर 7-12 उतारा लवकरात लवकर करण्यात यावा, एवढंच या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. तसेच यानंतर अर्जुन खरात व भगवान टोकळ यांना जर का लोकशाही मार्गाने न्याय मिळत नसेल तर आपल्या आझाद समाज पक्षाच्या वतीने पुढील दिशा काय असणार? मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगतो की आम्ही लोकशाही प्रधान देशामध्ये राहतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, लोकशाही दिली, म्हणून आपण या ठिकाणी आज शांत बसलेलो आहे. कारण आम्हाला माहिती आहे आम्हाला संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. परंतु जर आम्हाला या ठिकाणी लवकर न्याय जर मिळाला नाही तर आम्ही या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं या ठिकाणी आमची जमीन कशी आमच्या ताब्यात येईल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते, कसेल त्याची जमीन नसेल त्याचं काय, म्हणून आम्ही जमीन कसतो. आमची जमीन ही आमच्या बापानं आम्हाला दिलेली आहे, पण आम्ही या ठिकाणी ही जमीन हस्तगत केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद साहेब. वतीने या ठिकाणी चालू असलेलं आंदोलन व त्यांची पुढील दिशा यांनी सुद्धा आपल्याला ग्रहित करून सांगितलेली आहे. धन्यवाद. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.